18 जुलै 2026 केस हा सिनेमा बघितला. फ्रेंच मूव्ही आहे, फ्रान्समध्येच घडलेलं. थोडक्यात फ्रेंच पोलीस किती ॲडमंट आहेत आणि किती काय म्हणायचं त्यांना, हृदय नाही त्यांना आणि मनमानी करतात हे थोडंसं दाखवायचा प्रयत्न केलाय. आणि त्यांच्यावर पण पोलीस असते, पोलिसांवर पोलीस त्यांच्यावर देखरेख करायला की ते व्यवस्थित वागतात ते का नाही, त्यांच्या काय चुका होतात ते. तर तेही लोक काही म्हणजे करत नाहीत विशेष, पण त्याच्यातले जे कोणी थोडे बहुत प्रामाणिक ऑफिसर आहेत तर त्यांना पण बाकीचे लोक साथ नाही देत. कुठून तरी म्हणजे आजपर्यंत कुठल्याही पोलिसाला सस्पेंड करण्यात आलं नाही किंवा काढण्यात आलं नाही किंवा पनिशमेंट झाली नाहीये त्याच्या जर काही रॉंग स्टेप करता. प्रत्येक स्टेपला काहीतरी त्यांनी योग्य कारण म्हणून हे केलेलं आहे. तर त्याच्यावरच आधारित ती केस आहे. ते कसंच ते IGPAC काहीतरी त्यांची ती संस्था आहे की जी पोलिसांवर वॉच ठेवायकरता बनवलेली आहे. तर त्याच्यात एक ऑफिसर असते, लेडी ऑफिसर, की जी सिन्सिअर असते. म्हणजे तिला चुकीचं वागणं पटत नसतं. तिला एक छोटा मुलगा असतो आणि तिचा डायव्होर्स झाला असतो. डायव्होर्स म्हणजे सेपरेट, तिचा नवरा दुसऱ्या एका बाईवर असतो. आता तिच्याबरोबर जे कामं करणारे असतात ते चांगले असतात, म्हणजे तिला हेल्प करणारे वगैरे. पण वरचे जे ऑफिसर्स असतात त्यांचं म्हणणं असं की आपणच जर आपल्या पोलिसांना दोषी दाखवलं तर मग काय अर्थ राहिला, म्हणजे लोकांचा मग पोलिसांवरचा विश्वास उडतो वगैरे. तर तुम्ही जरा योग्य डायरेक्शनने विचार केला पाहिजे किंवा त्याला दुसरं वळण न देता त्यांच्याकडून सपोर्टमध्ये बोललं पाहिजे वगैरे वगैरे असं त्यांचं म्हणणं असतं. तर असंच एक फ्रान्समध्ये आंदोलन होतं. लोकांचं म्हणजे यंगस्टर्स तर असतातच, पण जे मोठ्या वयाचे पण लोक असतात की पेमेंट त्यांना वेळेवर दिलं जात नाही किंवा पेमेंटमध्ये घपले होतात तर किंवा कमी आहे अशा याच्याकरता त्यांनी आंदोलन केलेलं असतं. तर ते आंदोलन शमवण्यासाठी पोलीस फोर्स अप्लाय झालेले असते. पोलीस फोर्सला पण स्ट्रिक्ट ऑर्डर्स असतात की कोणालाही मारायचं नाही किंवा हे करायचं नाही, फक्त त्यांना कंट्रोल करायचं, बस. कंट्रोलिंग टीमच असते. पण त्या ह्याच्यामध्ये एक घटना अशी घडते की एका मुलाला भरपूर मारपीट करून जेलमध्ये, आणि त्याचाच तो भाऊ असतो की ज्याला डोक्यावर पोलीस गोळी मारतात आणि मग त्याला हॉस्पिटलाइज व्हावं लागतं. मग त्याच्या विजनवरही बोलण्यावरही, आणि ती मेंदूला लागते क्रेनियल, म्हणजे क्रेनला हे करून ब्रेक करून, आणि त्याच्यामुळे त्याचा नोकरी जाते, त्याचं त्या सुट्टीचे पैसे, म्हणजे त्याचं लाईफ थोडंसं डिस्टर्ब होऊन जातं त्याच्यामुळे. तर त्याची आई आली असते कंप्लेन द्यायला तिथे की पोलिसांनी माझ्या मुलाने काही केलं नव्हतं, काही कारण नसताना त्याच्या डोक्यात गोळी मारली. तर आता इन्व्हेस्टिगेशन सुरू होतं. तर इन्व्हेस्टिगेट करता करता मग आधी कुठल्या रस्त्यावरती घटना झाली, काय झालं, मग CCTV कॅमेरे तर काही ठिकाणून मिळतात. तर मग असं कळतं की 5 जणांचा एक ग्रुप त्या बाजूला म्हणजे होता. मग आता ते कोण, तर आधी खूप मुश्किलीने त्यांना आयडेंटिफाय करणं शक्य होतं. मग त्यांना बोलवतात, त्यांना इन्व्हेस्टिगेट करतात, पण ते म्हणतात नाही आम्ही तर काहीच केलं नाही, आम्ही गोळी नाही झाडली, आम्ही असं केलं तसं, म्हणजे ते डिनायच करतात प्रत्येक जण काही ना काही कारण सांगून असं. मग एका एकदम ह्याच्यात CCTVच्या फुटेजमध्ये हिचं लक्ष जातं की एका तिथेच जी बिल्डिंग आहे तर त्याच्या एका रूम म्हणजे विंडोमध्ये लाईट आहे आणि पडदा बाजूला झालेला कोणतरी बघताय असं तिला ते जाणवतं. मग ती परत आपल्या ऑफिसर्सना घेऊन तीच जाते. तर ते हॉटेल असतं आणि त्या हॉटेलच्या वरच्या रूममध्ये म्हणजे त्यावेळेस असतं कोणी उतरलेलं, पण ती जी वेळ असते ज्यावेळेस ही घटना घडलेली असते
तर त्यावेळेस कोणी नसतं. तर मग 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 कोण होतं? तर त्यावेळेस म्हणे आमचा स्टाफ हे करतो, क्लिनिंग, बेडशीट बदलणं वगैरे वगैरे. मग त्यावेळेस ती कोण होती? मग तिला शोधून काढतात आणि तिला बोलवतात. तर मग ती आधी काहीच सांगायला नकार देते, पण ही तिचा पाठपुरावा करते आणि तिच्याकडनं काढून घेते. म्हणजे म्हणजे तिला म्हणते, आधी ती म्हणते की नाही, मी नव्हतीच आधी पाहत, मी माझं काम करत होती. मग ते म्हणे की असं कसं, म्हणतो पडदा बाजूला दिसतोय कोणीतरी. ती म्हणे नाही, मला ॲम्ब्युलन्सचा फक्त आवाज आला म्हणून मी वाकून बघितलं, तर एका मुलाला नेत होते म्हणे ॲम्ब्युलन्समध्ये, फक्त मी एवढंच बघितलं म्हणे, मी आपलं माझं काम. पण तिच्या बोलण्यात हिला लक्षात आलं की ती काहीतरी लपवते, म्हणून ती तिचा पाठपुरावा करते. मग ती चिडून म्हणते की काही होतं का म्हणे, म्हणजे आम्ही जरी बयान दिलं, काही केलं, तरी काही होत नाही. त्या कॉप्सच्या अगेन्स्ट एकही ॲक्शन घेतली जात नाही आणि मग उलट मग ते आम्हाला त्रास देतात. आणि म्हणे, आणि ती ब्लॅक असते. तर म्हणे आज तो व्हाईट मुलगा हे झालाय म्हणून म्हणजे इतकं तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचलाय. तेच कोणी ब्लॅक जर असता तर तुम्ही इतके इन्व्हेस्टिगेशन केलं असतं का वगैरे वगैरे, म्हणजे बरंच ती बोलते. पण मग नंतर ती म्हणते की हो, म्हणे मी जी काही घटना चालली होती ती मी माझ्या कॅमेऱ्यात शूट केली. मग ती तो व्हिडिओ देते तिला. मग त्याच्यात क्लिअर काय घडलं ते दिसत असतं. म्हणजे ते मुलं म्हणजे त्या रस्त्यावर नुसतेच आपले इकडे तिकडे करत असतात आणि फिरत असतात म्हणजे, आणि तेवढ्यात ते टर्न घेणार, तेवढ्यात त्यांना ते 5 जण येताना दिसतात. म्हणून मग ते पळ काढतात, अरे येतात ते येतात ते असं करून ते पळ काढतात. तर मग त्या टर्निंगवर वळल्या वळल्या, यांनी काही केलं नसताना मुलांनी पळत असताना 2 जण त्यांना शूट करतात. तर त्यातली एकाची गोळी त्याच्या डोक्यात लागते आणि तो पडतो. पण पडल्यावर यांनी जावं किंवा बघावं की त्याला लागलंय कितपत, एक जण जवळ जातो आणि त्याला लाथीने मारतो आणि परत जातात ते लोक. तर मग ती परत त्यांना बोलवते, परत त्यांना विचारते घटना काय घडली, कसं झालं. तर दिले नाही. मग मग ती त्यांना व्हिडिओ दाखवून म्हणते, ह्याचं तुम्ही काय समर्थन द्याल वगैरे वगैरे. तर मग त्या 2 पैकी जो असतो, एक जण म्हणतो नाही, कशावरून माझीच गोळी लागली. मग तो म्हणे मग लाथेचं काय एक्सप्लेनेशन, तर म्हणे त्यांनी मला पाय मारायचा पकडायचा प्रयत्न केला म्हणून मी लाथ मारली वगैरे वगैरे, असे ते एक्सप्लेनेशन देत राहतात. पण ती त्यांना म्हणजे हे करून जेलमध्ये टाकते. तर ते लोक वरपर्यंत पोलिसला म्हणजे आपल्या ऑफिसर्सना हे करतात, कोर्टमधून घेऊन येतात वकिलांच्या थ्रू, आणि त्यांना ते आपले सुटका करून घेतात, म्हणजे त्यांना सोडून देण्यात येतं. मग ही सिनियर ऑफिसर मी तिला बोलवते की तू कोणत्या बेसिसवर यांना हे केलंय. तर ती म्हणते की तुम्हाला वाटत नाही का की त्यांची चूक आहे वगैरे. नाही म्हणे, असेलही, पण कशावर, आता गोळी जर हे होत नाहीये, कोणाची आहे काय ते तुला कळत नाहीये, म्हणजे नीटपणे सांगता येत नाही, तर 2 भावांपैकी कोणाला आपण ब्लेम करणार. तर निदान मग ज्यांनी मारलाय पाय त्याला तरी व्हायलन्स केलं ह्याच्या अगेन्स्ट मध्ये पकडून जेलमध्ये टाकायला पाहिजे का नाही. तर ती म्हणे की आता ज्या बाईचा तो मुलगा असतो जेरार्ड म्हणून, तर ती ज्या सिटीत नसते त्या सिटीतली ही ऑफिसर असते, आणि तिच्या आईनी, त्या जेरार्डच्या आईनी हिच्या आईला मागे सर्फ म्हणजे त्यांच्या घरात त्यांची देखभाल केलेली असते. तर मग उलट तिला हे सगळे म्हणजे म्हणतात, सिनियर ऑफिसर म्हणतो की म्हणे उद्या जर ही त्यांनीच जर कोर्टात केस केली पोलीस ऑफिसर्सनी की हिने आम्हाला उगीच पकडून आमचा काही गुन्हा नसताना जेलमध्ये टाकलं, तर त्यांनी जर कोर्ट केस केली आणि तुला जर असं विचारलं की तुला सॉफ्ट कॉर्नर होता म्हणून ती तू यांच्यावर ब्लेम केला का, ते तुझ्याच गावची आहे ती आणि तुमच्या घरी जाऊन म्हणजे तुमचे फॅमिली रिलेशन्स आहे हे जर त्यांनी प्रूव्ह केलं, तर मग तू कुठल्या यांनी जबाब देणार आहे. ती म्हणे ठीक आहे, ॲग्री, माझ्या ह्याच्यातनं होईल, माझ्या आईकडे काम केलं म्हणून फॅमिली रिलेशन पण दाखवलं, सॉफ्ट कॉर्नर पण मी दाखवला, पण त्यांचं बिहेवियर कुठपर्यंत जजमेंटल आहे. तर ती ऑफिसर म्हणे पहा म्हणे, नाही तर मग म्हणे आपलं हे सगळं असं डिपार्टमेंट असं होते तसं होते, असं करून शेवटी ती केस
नाही म्हणजे त्यांच्या अगेन्स्ट उभी राहत. तो मुलगा पण बरा झाल्यावर म्हणजे हे करतो, आपलं जजमेंट पण हे करतो की मला किती त्रास झाला, मला त्याच्यामुळे माझा जॉब हे करावा लागला. पण काहीही होत नाही. म्हणजे जे सगळेजण म्हणत होते की त्या पोलिसांच्या अगेन्स्ट कंप्लेंट करणं म्हणजे कठीण आहे, तर ते ही केस पुन्हा प्रूव्ह करते. म्हणजे इतकं ती आटापिटा करते, जीवाचं रान करते सगळं हे शोधून काढण्यात, पण त्याचा काही उपयोग होत नाही. आणि थोडीशी ती प्रोसिजर छान दाखवली आहे मात्र, की कशा पद्धतीने इन्व्हेस्टिगेट करतात, कसं बोलवतात, कशी ती फॉलो करते. छान आहे एकूण.